हरित लातूरसाठी एकजुटीने प्रयत्न करूयात. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे. माझं लातूर हरित लातूर अभियानांतर्गत या सलग दुसऱ्या वर्षी लातूर शहरातील गंजगोला येथे लातूर हरित उत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने महात्मा गांधी चौक ते गोलाईपर्यंत वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी, कर्मचारी, नागरिक व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसले. यावेळी रानभाज्या महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले होते. रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असून त्या नवीन पिढीला माहिती मिळावी व त्याचे महत्त्व कळावे हा त्यामागचा हेतू होता. यावेळी अनेक भाज्यांचे स्टॉल उभे करण्यात आले होते. तसेच वृक्ष खरेदीसाठी अनेक महिला पुरुषांनी यावेळी खरेदी करताना गर्दी दिसून आली. बचत गटाच्या स्टॉलवर बोरसुळी डाळीचे वरण, रानभाज्या चव चाखण्यात अनेकांनी यावेळी पसंती दिली. या महोत्सवात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीना, लातूर महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी मीना, अप्पर जिल्हाधिकारी शिल्पा करमकर, उपविभागीय अधिकारी नरे मॅडम, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाटाळ आदीसह प्रमुख अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी यात सहभागी झाल्याचे दिसले. पाहुयात यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम काय म्हणाल्या. नमस्कार. आज आपण बघत आहात गंजगोलाई येथे माझ्या समवेत SP साहेब आहेत, जिल्हा परिषद CEO आहेत, आयुक्त मॅडम आहेत आणि सर्व समस्त लातूरकर आणि विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सलग दुसऱ्या वर्षी आपण हरितोत्सव करत आहोत. लातूरचा हरितोत्सव, ज्यामध्ये अनेक नर्सरी, अनेक स्वयंसेवी संस्था, शासकीय सहभाग या सर्वांच्या द्वारे आपण डिस्काउंटेड रेटमध्ये झाडांची विक्री, रानभाजी महोत्सव आणि त्याचप्रमाणे बचत गटामार्फत अनेक वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची रेलसेल अशी लातूरकरांसाठी आयोजित केलेली आहे. आणि अनेक दुर्मिळ वनौषधी सुद्धा या ठिकाणी झाडांची विक्री होणार आहे. याद्वारे लातूरकरांना माझं नम्र आवाहन आणि विनंती की लातूर हरितोत्सव आणि लातूर हरित करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा. मोठ्या प्रमाणावर झाडांची या ठिकाणी जी विक्री होत आहे ही घेऊन जावी आणि आपल्या गच्चीमध्ये, अंगणामध्ये, शेतामध्ये, शेताच्या बांधावरती सगळ्या ठिकाणी झाडं लावून हरित लातूरकडे आपली वाटचाल करूया. धन्यवाद.